सो आपला या वीकचा आपण परफॉर्मन्स बघूयात. खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय. सो या वीकमध्ये जे आपण ट्रेड्स घेतले होते त्या ट्रेडचा आपण परफॉर्मन्स बघूयात किंवा त्याचा रिझल्ट बघूयात. काय काय आला आहे तो. सो इथे जर तुम्ही बघाल तर हा आपला आहे टेलिग्राम चॅनल. सो इथे मी ट्रेड्स अपडेट केले होते. हे जे आहेत ते स्विंग ट्रेड्स आहेत स्टॉक्समधले, ते आपण नंतर बघूयात. पहिला जो ट्रेड आहे बाय युरो USD मधला, तर त्याचा रिझल्ट बघूयात काय आला. त्या अगोदर मी इथे सुद्धा एक मंडेला ट्रेड घेतला होता. तर तुम्हाला माहीत असेल की लिक्विडिटी स्वीप काय कन्सेप्ट असते. तर त्या बेसिसवरती मी घेतला होता. फक्त माझी यामध्ये मिस्टेक अशी झाली की मी हा जो ट्रेड घेतला तो अगेन्स्ट द ट्रेंड घेतला आहे. सो इथे माझी एक्झॅक्ट इथे लिक्विडिटी क्रिएट झाली होती या लेवलला. तुम्हाला दाखवतो. हा आहे एक मेजर रेजिस्टन्स. इथे लिक्विडिटी माझं असं एक्सपेक्टेशन होतं की इथून लिक्विडिटी स्वीप करून मार्केटने डाऊन साईडचा एक मूव द्यावा असं माझं एक्सपेक्टेशन होतं. पण इथे तरीही आपलं एक 1:1चा टार्गेट अचीव झाला होता, जो की होता 10 ते 12 पिपचं वगैरे. बट तिथे मी बुक केला नाही बिकॉज माझा टार्गेट थोडा खालती होता. तो इथे आपला एक एसेल गेला आहे. त्यानंतर जर तुम्ही इथे बघाल तर इथे सुद्धा इथे आपण घेतलं आहे 40 पिपचा टार्गेट घेतलं आहे. इथे आपला 10-15 पिपचा 15 पिपचा आपला स्टॉप लॉस गेला आहे. इथे आपण 40 पिप्स घेतले. म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड रेशो कसा मॅनेज केला तो तुम्ही बघू शकता. इथे सुद्धा एक मेजर लिक्विडिटी हा एक इम्पॉर्टंट झोन होता इथे. आणि नंतर इथे जेव्हा मार्केटने एक सपोर्ट क्रिएट करून त्याच लेवलचा एक रेजिस्टन्स घेऊन परत जेव्हा मार्केट त्याच लेवलला आलं तेव्हा इथे मी बाय पोझिशन बनवली होती, जी की तुम्ही बघू शकता. मला वाटतं एक ते 2 तासामध्ये आपला 40 पिपचा टार्गेट हिट झाला होता. लिक्विडिटी स्वीपच्या बेसिसवरती इथे लिक्विडिटी क्रिएट झाली होती आणि या लेवलला लिक्विडिटी स्वीप झाली एक्झॅक्ट या लेवलला. सो इथे मी चेंज ऑफ कॅरेक्टरच्या बेसिसवरती इथे एक ट्रेड घेतला होता, जी की मी लेवल फाइंड आउट करून ठेवली होती. त्यानंतर जर तुम्ही बघाल इथे मध्ये एक दिवस आपल्याला कोणताच सेटअप आपला भेटला नव्हता आणि हा जो ट्रेड आहे तो मी ऑलरेडी इथे अपडेट केला आहे. हा आहे तो एक्झॅक्ट ट्रेड रिझल्ट वगैरे असं आपण जे काय स्टेटस आहे ते सगळं टाकलं होतं मी इथे. पोझिशन अपडेट केली होती आणि इथे त्याचा रिझल्ट मी शेअर केला होता. हा एक्झॅक्ट या इथे. त्यानंतर मी जो हा ट्रेड आहे तो सुद्धा मी काल अपडेट केला होता आपल्या चॅनलवरती. बट इथे प्रॉब्लेम असा झाला, जर तुम्ही इथं बघाल 1 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती मी शिफ्ट होतो. मी जिथे एक्झॅक्ट एंट्री घेतले इथे एक्झॅक्ट माझी एंट्री झाली आणि विदिन 1 मिनिटमध्ये आपला टार्गेट जो होता हाफ टार्गेट 1:1चा तो हिट झाला होता. आणि मी इथे पोझिशन बुक अपडेट करेपर्यंत आपला टार्गेट हिट झाला होता, जो की ते मी टाकले सुद्धा, अपडेटसुद्धा केले. हिट द टार्गेट इन अंडर अ मिनिट, प्युअर स्नॅपर एंट्री वगैरे असं सगळं युरो USDमध्ये. त्यानंतर काय केलं की तिथे आपला हा फर्स्ट टार्गेट हिट झाला होता. त्याच्यानंतर जो आपला सेकंड टार्गेट होता 20 पिपचा, जो की माझा एक्झॅक्ट हिट होता, तिथे मार्केटने थोडा टच न करता इथून परत खालती एक मूव दिला, तरीसुद्धा मी होल्ड केला होता. तुम्ही इथे बघू शकता, मी इथे अपडेट केला आहे इथे की वेटिंग फॉर सेकंड टार्गेट असं. आणि सेकंड टार्गेटसुद्धा इथे थोड्या वेळाने हिट झाला होता. हा सुद्धा जो ट्रेड आहे त्या ट्रेडचा तुम्ही जर ॲनालिसिस बघाल तर इथे एक सपोर्ट झोन क्रिएट झालेला आणि इथे एक लिक्विडिटी स्वीप पेंडिंग होता. तर इथे जेव्हा लिक्विडिटी स्वीप क्रिएट झाला इथे मी चेंज ऑफ कॅरेक्टरच्या बेसिसवरती इथे एंट्री घेतली होती, जी की मी लेवल अगोदरच फाइंड आउट करून ठेवली होती. माझा एक्झॅक्ट कालच्या दिवसापासून प्लॅन होता, या दिवसापासून, की मला इथे लिक्विडिटी स्वीप पेंडिंग आहे, तर मी मार्केट तिथे येईल आणि तिथे स्वीप करून जेव्हा मार्केट ट्रॅप करेल तेव्हा मी तिथे माझी एंट्री बिल्ड करेन. आणि एक्झॅक्ट जेव्हा तुम्ही इथे बघाल मार्केट आपल्या झोनमध्ये आलं तेव्हाच एंट्री मी घेतली. आणि इथे जो आपण टार्गेट घेतला तो सुद्धा 20 पिपचा घेतला. आपला जो स्टॉप लॉस होता तो होता 10 पिपचा. ते इथे सुद्धा आपण 1:2 आपण इथे अचीव केलं आहे. त्यानंतर आपण बघूयात इथे जे आपले स्विंग ट्रेड्स आहेत जो आपण स्टॉक्समध्ये घेतो तर त्याचं काय झालं आपण बघूयात. इथे आपण सिमेंट्समध्ये आपण केले 7% आपण टार्गेट घेतलं होतं, तर तिथे बघूया. वन डे वरती आपण शिफ्ट होऊया. एक्झॅक्ट इथे बघू शकता, इथे माझी एक्झॅक्ट एंट्री झाली होती.
इथे एक्झॅक्ट माझी एंट्री झाली आणि इथे मी ट्रेड एक्झिट करून दिला. तर याच्यामध्ये आपण 7% आपण अचीव केले, तिथे तुम्ही वरती बघू शकता. त्यानंतरचा एक ट्रेड होता ABB लिमिटेड, इथे एक्झॅक्ट इथे सुद्धा त्या लेवलला माझी एंट्री झाली होती या स्टॉक्समध्ये इथे, आणि इथे इथे आपण तो स्टॉक सोडून दिला आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा आपण अचीव केलेत 5%. याचा सुद्धा मला वाटते मी पोस्ट एक्झॅक्ट ही बघा इथे 4% मी इथे आपण अचीव केले एक्झॅक्ट 5% इथे आपण टार्गेट घेतलं आहे. त्यानंतर एक आहे IOC. याच्यामध्ये बघाल तर इथे सुद्धा आपला टार्गेट ऑलमोस्ट हिट झाला होता, बट इथे मला बुक करायला मिळालं नाही. सो त्यानंतर तरीसुद्धा मी माझा जो एक्झॅक्ट टार्गेट आहे, जो माझा आहे 5%चा 5-6%चा, तेव्हा हा एक्झॅक्ट माझा टार्गेट इथे हिट होईल, तेव्हाच मी या ट्रेडमधून एक्झिट घेणार आहे, बिकॉज आपल्या टार्गेटला स्टिक राहिलं पाहिजे नॉर्मली. सो याच्यानंतर मी अजून एक ट्रेड घेतला होता, जो मी अपडेट नव्हता केला, बट यामध्ये आपण 11%चा आपण टार्गेट घेतलं होतं एक्झॅक्ट. इथे आपला स्टॉप लॉस इथे खालती होता, एक्झॅक्ट या लेवलला आपला स्टॉप लॉस होता. इथे तुम्ही बघाल तर माझी जी एंट्री झाली होती ती एक्झॅक्ट इथे एंट्री झाली होती, आणि हा जेव्हा स्टॉक फिरून जेव्हा इथे एक्झॅक्टली गेला, तर इथे मी जी पोझिशन आहे ती एक्झिट केली आहे. आणि ह्या स्टॉक्समध्ये आपण काहीतरी 11% आपण एक्झॅक्टली 11.34% आपण इथे बुक केले होते. सो या होत्या आपल्या स्विंग पोझिशन. आणि जेही मी ट्रेड्स घेतो नॉर्मली, जे आपले स्टॉक्स आहेत ते अपडेट करतो, प्लस जे आपले फॉरेक्सचे सुद्धा आहे ते सुद्धा मी आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करत असतो. तर तुम्हाला आपला ॲनालिसिस आणि ॲक्युरेसी आवडत असेल, तुम्ही चॅनल जॉईन करू शकता.